सविनय जय भीम. मी समाधान गायकवाड, मुख्य उपोषणकर्ता. आणि या ठिकाणी माझे सर्व दलित बांधव आज तहसील कार्यालय भाषेसमोर आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. आमरण उपोषणाचा एकच आमचा उद्देश आणि एकच आमचा मागणी आहे की CRPC 133नुसार आमच्या तुर्कीपिंपरी गावामध्ये जो काही सार्वजनिक उपद्रव या ठिकाणी सुरू आहे तो सार्वजनिक उपद्रव या ठिकाणी बंद व्हावा. आमच्या घरालगतच या ठिकाणी 50 ते 60 फुटावर एक अनधिकृत स्मशानभूमी बांधली गेली. गेले 15 वर्ष त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं प्रेस झालं नव्हतं, परंतु काही समाजकंटकांनी या ठिकाणी मुद्दाम जाणून बुजून व गावातील राजकीय उद्दिष्टाने त्या ठिकाणी प्रेस जाळण्यास सुरुवात केलेली आहे. अशा तऱ्हेनं त्या ठिकाणी जेव्हा प्रेस जाळलं जातं तेव्हा संबंधित काय तो आसपासचा एरिया आहे त्यामध्ये धूर पसरला जातो, ती राख उडून येते. आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ती चरबी वितळली जाते त्या चरबीचा वास अक्षरशः त्या परिसरात इतका येतो की अक्षरशः जीव वाटत नाही. लहान मुलांचं स्वातंत्र्य हिसकावून घेतलेलं आहे. त्या ठिकाणी जर एखादं प्रेस जाळलं तर 3-3, 4-4 दिवस लेकरं घराबाहेर येत नाहीत. काही लेकरांना तर दचकून उठत आहेत. इतका मानसिक आणि आरोग्याचा त्रास आम्हाला त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळं माननीय तहसीलदार साहेबांनी CRPC 133नुसार जो काही सार्वजनिक उपद्रव या ठिकाणी आमच्या गावामध्ये चालू आहे तो उपद्रवावर या ठिकाणी ठोस कारवाई करून आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत ज्यामध्ये की प्रत्यक्ष जागेची पाहणी करून त्या जागेवर या ठिकाणी स्टे आणावा. आमची दुसरी मागणी आहे की भविष्यामध्ये त्या जागेचा वापर करता येऊ नये. आमची तिसरी मागणी आहे की अनधिकृत स्मशानभूमीचा वापर थांबवणे, कायमस्वरूपी स्थलांतर करणे आणि माहितीच्या अधिकाराखाली जे आम्ही ग्रामसेवकाला किंवा BDO साहेबाला माहिती मागवली ती माहिती आम्हाला मिळणे आणि जाळण्यासाठी जे काही ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी व्यक्ती आहेत, काही अधिकारी पदाधिकारी आहेत त्यांच्या या ठिकाणी प्रशासनाने चौकशी करावी आणि त्यांच्यावर शिस्तीभंगाच्या ठिकाणी कारवाई करावी. आणि आमची शेवटची मागणी आहे की प्रदूषणामुळे त्या ठिकाणी जे काही जीविताला धोका होते तो धोका या ठिकाणी टाळावा, तो धोका या ठिकाणी कमी करावा आणि त्या जागेवर स्थगिती आणून CRPC 133नुसार तहसीलदार साहेबांकडून त्या ठिकाणी स्थगिती आणून आम्हाला या ठिकाणी सहकार्य करावं, एवढीच आमची प्रमुख मागणी आहे. जय भीम.